या आपल्या मुख्य सभेचे प्रास्ताविक हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ तुपे पाटील भाऊंना विनंती, आपण या सभेचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं। आमचे दैवत आदरणीय पवार साहेब, तसेच बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवांना गायकवाड, अंकुशांना काकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांतजी जगताप, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज प्रशांतजी जगताप यांच्या प्रचारार्थ साहेब हडपसरला आलेले आहेत आणि साहेबांची सभा ही भव्य दिव्य सभा आपल्याला दाखवते आहे की विजय कोणाच्या बाजूने होणार आहे। आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची लढाई फक्त बीजेपीची नसून गद्दारी करणाऱ्या गद्दारांशी आहे, निवडणूक आयोगाशी आहे, अदानी अंबानीशी आहे, मोदी शहांशी आहे, महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला पळवणाऱ्यांशी आहे। आज तुमच्या आमच्या मुलांचा रोजगार पळवणाऱ्या करंटी टोळी विरुद्ध आपल्याला प्रशांतजी जगताप यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय। साहेब, तुम्ही चेतन तुपेंना इतकं दिलं की भरभरून दिलं। आज आमच्या सारख्यांना ते ज्यावेळी तिकडे गेले खूप वाईट वाटलं, काय दिलं नाही साहेब, आपण इतक्या गोष्टी दिल्या तरीही ते गद्दारांच्या ह्याच्यात टोळीत सामील झाले। त्यांची आज साहेब आमच्या सारख्यांना वाईट वाटलं, त्या दृष्टिकोनातून आज दिलीपबाबा तुपे, तसेच अनिल तुपे, कुमार तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो। आजच्या या परिस्थितीत साहेब चेतन तुपेंना इतकं देऊन सुद्धा ते ज्यावेळी आपल्याला सोडून गेले, आता त्या गद्दारांना माफी नाही, गद्दारांना माफी नाही। आता या नंतर त्यांना कुठल्याही ह्याच्यात हे करून घ्यायचं नाही। आणि महाविकास आघाडीचे प्रशांतजी जगताप, ज्यांनी खरोखर काम करणारा माणूस आहे आणि काम करणाऱ्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचंय। आज प्रशांतजी जगताप यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, महापौर होते आणि त्या ह्याच्यातून प्रशांतजी जगताप यांना 25 ते 30 हजार मतांनी आपल्या हडपसरकर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि गद्दारांची गद्दारी गाडल्याशिवाय राहणार नाही। या निमित्ताने मी एकच सांगतो साहेब, हडपसर पासून उरुळी कांचनपर्यंतची महानगरपालिका व्हावी यासाठी मी गेले बरेच वर्ष प्रयत्नशील आहे। आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निश्चितपणाने आपण नवीन पुणे किंवा हडपसर महानगरपालिका करावी तसा शब्द या निमित्ताने या जनतेला, हडपसरच्या जनतेला द्यावा, एवढीच विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।